गुड इवनिंग दोस्तों। कल जैसे एक वीडियो डाला था कि आज हम एक नया वीडियो बनाएंगे आपके स्वास्थ्य के बारे में, आपके हेल्थ के बारे में। और ये वीडियो बनाने का मकसद यही था कि आपको जागरूक किया जाए आपके हेल्थ के बारे में, आपके वेलनेस के बारे में। तो क्या होता है ना, तो कल मैंने बोला कि हम हर एक चीज़ को बहुत लाइटली लेते हैं। जैसे हमारे हेल्थ को भी हमने बहुत लाइटली लिया है। और कल का विषय थोड़ा ये था, इसलिए मैंने शॉर्ट में डाला था। आज थोड़ा सा विषय लंबा है, फिर भी एक बात बोल रहा हूँ कि इसमें भी पूरा नहीं होगा। हम संडे को हमारा एक सेशन ले रहे हैं हमारे क्लब में, मल्हार बंगले में। तो तुम्ही सगळे इन्व्हायटेड आहात त्या मल्हार बंगल्यामध्ये, सगळेजण। त्याची काही फीस नाही आहे। आपण एक 8:30-9 वाजता सेशन सुरू करणार आहेत। काल मॅडमने एक सजेशन दिलं, सर तुम्ही सांगा 8 का 8:30 वाजता। तर ॲक्च्युली ना खरं सांगायला झालं तर 8 वाजता कोणी येत नाही आहे, पण 8:30 ते 9च्या दरम्यान 5 मिनटं इकडं तिकडं होतील। पण 8:30 वाजता आपण सुरुवात करणार म्हणजे करणार। 5 मिनटं जास्तीत जास्त आपण थांबू, पण 8:30 वाजता आपण सेशन सुरू करू। आणि मी म्हटलं ना की माझ्या क्लबमधले सगळे मेंबर तर इन्व्हायटेड आहेतच, पण तुम्ही तुमच्या फॅमिलीला पण घेऊन या। आणि जो कोणी हा व्हिडिओ बघतोय ना, जर जवळपास तुम्ही राहायला असेल ना तर नक्की या। एक आपण चांगलं सेशन घेऊ आपल्या हेल्थविषयी, आपल्या फिटनेसविषयी। आपण काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे याच्यावर आहे। याची कुठलीही फीस नाही आहे मित्रांनो, पण 4 शब्द तुमच्या कानावर जर चांगले पडतील, तुम्हाला हेल्थबद्दल जर चांगलं कळलं तर तुम्ही त्याचं अवेअरनेस घेताल, म्हणजे तुम्ही जागरूक होताल की मला काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे। आणि फिट होणं, हेल्दी होणं याच्यामधला काय फरक आहे तो आपण तिथं पण तुम्हाला सांगूच, पण इथं पण तुम्हाला थोडीशी पार्श्वभूमी त्या पद्धतीने मी समजून सांगेलच। हा व्हिडिओ एवढा मोठा मी बनवणार नाही। काल म्हटलं होतं की मी मोठा बनवेल, पण मी परत विचार केला की मी तुम्हाला सगळंच जर व्हिडिओमध्ये सांगायचं तर तिथं का बोलवायचं। तिथं बोलवण्याचं कारण एकच आहे की तुम्ही या, क्लब बघा, आम्ही हेल्थवर काय काम करतोय ते पण तुम्हाला सांगायचं आहे। आणि असं अजिबात समजू नका की तिथं तुम्हाला बोलवायचं आहे म्हणजे तुम्हाला मेंबर बनवून घ्यायचं आहे किंवा काहीतरी मला माझं प्रॉडक्ट विकायचं आहे त्याच्यासाठी मी तुम्हाला बोलवतो, अजिबात नाही। कारण तुम्ही सगळे माझ्या जवळचे आहात, जे माझ्या व्हिडिओला लाईक करतात, बघतात किंवा फॉलो करतात, शेअर करतात, कमेंट्स करतात वेगवेगळ्या, तर हे सगळे तुम्ही माझ्या जवळचे आहात। आणि मी अगोदरच सांगितलं की कुठलाही व्हिडिओ हा कुठल्या पब्लिसिटीसाठी मी बनवत नाही किंवा एंटरटेनमेंटचा तो भाग नाही आहे। तुमच्यापर्यंत काहीतरी चांगल्या गोष्टी पोहोचायला पाहिजे। कुछ तो अच्छा आपको मैं दूँ, इसलिए मैं वीडियो बनाता हूँ। और ये हेल्थ के बारे में वीडियो था, बहुत अच्छा वीडियो होने वाला, बहुत अच्छा एक वीडियो मैं आपके सामने ये पेश कर रहा हूँ। लेकिन ये जो सेशन हम लेने वाले हैं संडे को, रविवार को 8:30 बजे, मैं पहले ही बोला कि 5 मिनट इधर उधर हो सकता है। 8:30 बजे हम स्टार्ट करेंगे हमारे सेशन को। भले वो 2 लोग रहेंगे तो भी मैं उनको सेशन दूंगा, 4 लोग रहेंगे तो भी सेशन दूंगा, या फिर 50 लोग रहेंगे तो भी मैं उनको सेशन दूंगा। मेरा काम है बोलना, मैं वो बोलूँगा। और आपको आपकी हेल्थ के बारे में आपको सजग करना, जागरूक करना मेरा काम है। और मेरा वेलनेस कोच और डॉक्टर के नाते वही काम है कि आप लोगों को मैं कैसे हेल्दी रहो ये सिखाऊँ। फिट, मैं पहले ही बोला कि फिट और हेल्दी में का जो डिफरेंस है मैं वहाँ पर आपको क्लब में ज़रूर बताऊँगा, लेकिन उसका थोड़ा सा मैं एक पार्ट बताता हूँ कि फिट रहना, बहुत सारे लोग बोलते हैं कि मैं फिट हूँ, लेकिन आप हेल्दी हो क्या? फिट में और हेल्दी में क्या डिफरेंस है? फिट रहना बोले तो आप चल रहे हो, फिर रहे हो, घूम रहे हो, खा रहे हो, पी रहे हो, मज़ा कर रहे हो, ये हो गया आपका फिटनेस। और हेल्थनेस क्या होता है कि आप हेल्दी हो, आपको कोई बीमारी नहीं है, कोई भी आपको ऐसी आपकी लाइफस्टाइल अच्छी है, आप अच्छा खाना खा रहे हो 2 टाइम का, सुबह एक्सरसाइज कर रहे हो, और ना बीपी है, ना शुगर है, ना कोई थायराइड है, ना कोई भी आपको कॉम्प्लिकेटेड ऐसी कोई बीमारी नहीं है, ना कोई मेडिसिन आपको चालू, उसको बोलते हैं हेल्दी रहना। तो फिट और हेल्दी का आपको डिफरेंस डेफिनेशन समझ में आ गया है। और मैं बोलता हूँ ना, सिर्फ एक्सरसाइज से आदमी फिट नहीं होता है या हेल्दी नहीं होता है, उसके खान पान से ही वो आदमी हेल्दी रह सकता है। तो खान पान कैसा होना चाहिए, क्यों होना चाहिए, रेगुलर हमारे मेडिकल हेल्थ चेकअप होते हैं क्या, हम करते हैं क्या? तो आप बोलेंगे अभी हेल्थ चेकअप भी रेगुलर करना चाहिए कि ज़रूर करना चाहिए। अगर आप मैं आपको एक एग्जांपल उदाहरण देतो। तुम्ही जर एक गाडी घेतली, कुठली पण, मारुती, टोयोटा, टाटा, मी काय कुठल्या गाड्यांचं किंवा कुठल्या कंपनीचं प्रमोशन नाही करत, पण कुठलीही तुम्ही गाडी जर एक घरी आणली तर टाईम टू टाईम तिला तुम्ही जसं एक बुक भेटतं, सर्व्हिसिंग बुक, त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं की 1000 किलोमीटर झाल्यावर किंवा 2000 किलोमीटर झाल्यावर तुम्हाला महिन्याला यायचं आहे, त्याचं सर्व्हिसिंग करायचं आहे। तिथं गेल्यानंतर ते त्याचं ब्रेक ऑइल चेक करतात, त्याचं इंजन ऑइल चेक करतात, ते वॉशिंग करून देतात,
डस्ट काढून देतात. हे सगळ्या गोष्टी ते करतात आणि आपण रेग्युलरली घेऊन जातो लक्ष करून. सकाळी उठलं का नवीन गाडी आपण एकदम पुसून पासून त्याला एक माणूस ठेवतो आपण की रोज हिला वॉश करून ठेव. ह्या सगळ्या गोष्टी जर आपण एका इंजिनसाठी करत असो तर मग हे जे करोडो रुपयाचं अनमोल इंजिन आहे याच्यासाठी आपण काय करतो तर याच्यासाठी पण रेग्युलर हेल्थ चेकअप झाले पाहिजे. चांगलं पोषक आहार न्यूट्रिशनवाला आहार भेटला पाहिजे. न्यूट्रिशनचा अर्थ आहे की ऊर्जावान पोषक आहार तुम्हाला भेटला पाहिजे. आणि का भेटलं पाहिजे न्यूट्रिशन आपल्या शरीराला पोषक आहार का पाहिजे तर शरीर ऊर्जावान आणि स्वस्थ ठेवण्यासाठी आपल्याला न्यूट्रिशनची गरज आहे मित्रांनो. म्हणजे न्यूट्रिशन म्हणजे हा खूप मोठा शब्द वाटतो आणि न्यूट्रिशन क्लब मग इथं एक धंदा चालू केला आहे लोकांनी. न्यूट्रिशन क्लबमध्ये बोलवायचं आणि फक्त फीस सांगायची की माझ्या क्लबमध्ये महिन्याला मी 7,000 घेतो, 6,000 घेतो, 7,500 घेतो, 8,000 घेतो, आम्ही काजू टाकून देतो, आम्ही बदाम टाकून देतो, आम्ही असे वेगळे शेक देतो. तर माझ्या क्लबमध्ये ते काम होत नाही. माझ्या क्लबमध्ये तुम्ही आल्यानंतर तुम्हाला प्रत्येक गोष्ट समजवली जाते. तुम्ही जर 100% तयार असाल करायला, मी ज्या गोष्टी सांगतोय त्या गोष्टी जर करायला तयार असाल तरच मी माझ्या क्लबमध्ये एंट्री देतो, अन्यथा देत नाही. तुमचे पैसे खूप अनमोल आहेत, खूप कष्टाने तुम्ही कमवलेले असतात आणि त्या पैशाचा पुरेपूर उपयोग तुमच्या शरीरासाठी झाला पाहिजे, तुमच्या हेल्थसाठी झाला पाहिजे, तुमच्या आरोग्यासाठी झाला पाहिजे. हा माझा उद्देश असतो आणि हाच माझा पर्पज आहे कायम तिथं तुम्हाला सांगण्याचा. त्याच्यामुळं माझ्याकडं कुठलाही गेस्ट आला तर मी त्याला सरळ सगळ्या गोष्टी अगोदर समजून सांगतो, तेव्हाच त्याला चेकअपला घेतो. एक मिनटं मित्रांनो, तेव्हाच मी त्याचं चेकअप करतो आणि त्याची तयारी असेल, त्याला ह्या सगळ्या गोष्टी समजून सांगितल्यानंतर तो जर करण्यासाठी इच्छुक असेल आणि मी सांगितलेल्या अटी जर त्याला मान्य असतील तरच आम्ही आमच्या हेल्थ क्लबमध्ये त्याला एंट्री देतो, अन्यथा देत नाही. कारण तुमच्या पैशांनी मला माझा हेल्थ क्लब नाही चालवायचा आहे, तर तुमच्या पैशाचा पुरेपूर उपयोग तुमच्या शरीरासाठी झाला पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही माझ्या क्लबमधून बाहेर जाल किंवा जेव्हा तुम्ही याच्यामध्ये वावराल तेव्हा तुम्ही एक निरोगी आयुष्य जगायला पाहिजे, निरोगी असायला पाहिजे, निरोगी म्हणून जगलं पाहिजे. हाच माझा उद्देश आहे मित्रांनो. त्याच्यासाठीच हा हेल्थ क्लब मी चालू केला आहे आणि हा व्हिडिओ बनवण्याचं कारणच ते होतं की न्यूट्रिशन का गरज आहे. न्यूट्रिशनमध्ये कार्बोहायड्रेट आलं, आयर्न आलं, मिनरल्स आले, व्हायटमिन्स आले, मॅग्नेशियम आलं, पोटॅशियम आलं, सगळ्या प्रकारचे म्हणजे सगळ्या प्रकारचे न्यूट्रिशन आपल्याला भेटलं पाहिजे. आणि हे बघा मराठीमध्ये काही नावं मला येतात, काही नावं नाही आहेत. ह्या न्यूट्रिशनचे काही अर्थ असतील, पण ह्या गोष्टी आपल्याला भेटणं खूप गरजेचं आहे मित्रांनो. कारण आजच्या जीवनामध्ये तुम्हाला पोषक आहार भेटणं खूप अवघड झालं आहे. जरी तुम्ही किती जरी म्हणला की मी माझ्या घरातलंच अन्न खातो, मी बाहेरचं खात नाही, पण घरात येणारी भाजी ही ऑर्गॅनिकच असेल, ही पूर्णपणे फर्टिलायझर किंवा केमिकलयुक्त नसेल, याची शाश्वती तुम्हीही देऊ शकत नाही आणि मी देऊ शकत नाही. पण ह्या दिवसभरात मला जर ऊर्जावान राहायचं असेल, मला जर कार्यरत राहायचं असेल, मला जर माझ्या मोबाईलच्या बॅटरीसारखी 100% बॅटरी टिकवून ठेवायची असेल तर पोषक आहार शरीरात जाणं खूप महत्त्वाचं आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कदाचित खूप ज्ञान दिल्यासारखा वाटेल, पण हे मी तुम्हाला एकदम थोडक्यात सांगितलं आहे. म्हटलं ना तुम्हाला याचं पूर्ण मोठं सेशन आपण 1 ते 1.5 तासाचं सेशन आपण घेणार आहे आपल्या क्लबमध्ये रविवारी. तर मित्रांनो तुम्ही 100% क्लबमध्ये या. आणि मी तुम्हाला अगोदर सांगितलं कुठली फीस नाही, कुठलाही बर्डन नाही की तुम्ही या माझ्या क्लबला जॉईन व्हा, तुम्ही आलेच पाहिजे, तुम्ही पैसे भरलेच माझ्या क्लबला आलं पाहिजे, मग तुम्ही ते अटेंड केलं पाहिजे, त्याच्यानंतर तुम्ही तिथं मेंबरशिप घेतली पाहिजे, अजिबात नाही. पण माझ्या ह्या एका स्पीचमुळे किंवा माझ्या ह्या सांगण्यामुळे जर तुमच्या आयुष्यात थोडाफार बदल तुम्हाला करता आला तर मी स्वतःला भाग्यवान समजेल की मी कुणाचं तरी 4 जणांचं आयुष्य सुधारवण्याच्या मार्गावर आहे आणि त्याला निरोगी बनवण्याचं कार्यामध्ये मी सक्रिय आहे. कारण माझं मिशनच आहे फिट इंडिया. त्याच्या अगोदर फिट पिंपरी चिंचवड, फिट नेहरूनगर, फिट संत तुकारामनगर, फिट अजमेरा, फिट पिंपरी चिंचवड, हे माझं मिशन आहे मित्रांनो. आणि तुम्ही कसं फिट राहायचं, व्यायामाला किती प्राधान्य द्यायचं, खाण्याला किती प्राधान्य द्यायचं, या सगळ्या गोष्टीवर आपण बोलू. मी म्हटलं ना मित्रांनो, जर गाडी बंद पडली तर आपण गॅरेजमध्ये जाऊन तिला नीट करून परत आणू शकतो. तुम्ही जे अविरत कष्ट करता दिवस रात्र, तो शेतकरी असू द्या, ती मजूर असू द्या, कंपनीमधला साहेब असू द्या किंवा डॉक्टर असू द्या, इंजिनियर असू द्या, वकील असू द्या, पोलीस असू द्या, कुणीही असू द्या, म्हणजे प्रत्येक मनुष्य आणि प्रत्येक मानव असू द्या, जेव्हा तो अविरत कष्ट करतो, काम करतो, घरी जाऊन तो झोपतो, 6 घंटे 7 घंटेची त्याला झोप आवश्यक आहे, तो झोपतो. पण मित्रांनो विचार करा, ह्या शरीरातलं हृदय 24 तास काम करतं, मेंदू 24 तास काम करतं, तुमचं यकृत 24 तास काम करतं, तुमचं लिव्हर 24 तास काम करतं. आणि त्यांनी जर ठरवलं की मला 1 मिनटं, आपल्या हृदयाने जर ठरवलं की मला 1 मिनटाची झोप घ्यायची, तर काय होईल तुम्ही ठरवू शकता. की मी सांगायला नको त्या गोष्टी की काय होईल त्याच्यानंतर. तर मित्रांनो
मग जर ते आपल्यासाठी 24 तास काम करत आहे, आपलं हृदय, आपलं ब्रेन, आपलं मेंदू, आपलं यकृत, आपली किडन्या, आपल्या लिव्हर जर आपल्यासाठी 24 तास ते काम करत आहे, ते कुठलाही हॉलिडे घेत नाही, ते कुठलीही सुट्टी घेत नाही, ते कुठलाही ब्रेक घेत नाही, ते कुठलाही पाणी पिण्यासाठी थांबत नाही, तर मग आपलंही काम आहे की त्यांना व्यवस्थित ठेवणं, त्यांना हेल्दी, परत एकदा ऐका, फिट म्हणत नाही मी, हेल्दी ठेवणं, निरोगी ठेवणं हे आपल्या हातात आहे आणि आपलं ते कर्तव्य असलं पाहिजे. कारण आपल्या आईने 9 महिने आपल्याला गर्भात ठेवून खूप कौतुकाने वाढवलेलं असतं आणि इतकं अनमोल शरीर आपल्याला भेट दिलं आहे, आपल्या आईची ती देण आहे. आपलं इतकं अनमोल शरीर आपल्या आईने जर आपल्याला भेट दिलं आहे तर त्याची निगा राखणं पण आपलं कर्तव्य आहे मित्रांनो. आणि म्हणून हे सेशन ठेवणार आहे, म्हणून हे सेशनसाठी तुम्ही या. हा व्हिडिओ मी फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूबला टाकणार आहे, तुम्ही बघा. आणि मी म्हणतो ना की 100% मी म्हणणार नाही आज की तुम्ही यायला जमत नसेल तर दुसऱ्याला शेअर करा. शेअर तुम्ही करताल, लाईक तुम्ही करताल, फॉलो तुम्ही करताल, कमेंट्स तुम्ही करताल, ही 100% मला खात्री आहे. पण मला असं वाटतं की तुम्ही दुसऱ्याला शेअर करण्यापेक्षा, दुसऱ्याला सांगण्यापेक्षा तुम्ही तुमच्या फॅमिलीला घेऊन या. नसेल जमत तर तुम्ही या आणि त्याच्यापासून आपल्या फॅमिलीला अवेअरनेस करा. हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता. माझ्या ग्रुपवर पण मी टाकणारच आहे, पण मी फेसबुकला टाकतो आहे. आणि हा व्हिडिओ मी 2-3 दिवस अगोदर याच्यासाठीच बनवला आहे की रविवारपर्यंतचा वेळ आहे. रविवारी 8:30ला मी सेशन सुरू करणार आहे. 5 मिनटं इकडं तिकडं होतील, कारण मी याच्या अगोदरचा पण हा व्हिडिओ टाकला आणि माझ्या खूप जवळच्या, माझ्याबद्दल कायम चांगला विचार करणाऱ्या आमच्या प्रतिभा मॅडम आहेत मुनावत, त्यांनी मला सांगितलं की सर काय होतं ना 8-8:30मध्ये गफलत होऊन जाते, एक टायमिंग सांगा. तर मॅडम 8:30चा आपला टायमिंग असणार आहे. 5च मिनटं इकडं तिकडं मी थांबू शकतो एखाद्यासाठी, पण मी 8:30ला डॉट हा चालू करेल. आणि मग ते 2 लोक असतील ना तरी पण मी एवढंच त्यांच्याशी बोलेल, एवढंच त्यांना समजून सांगायचा प्रयत्न करेल. ती 2 लोक जरी निरोगी झाली तरी माझ्यासाठी ती खूप आनंदाची गोष्ट असेल. पण मला असं वाटतं की सर्वांनी निरोगी व्हावं, सर्वांनी हेल्दी व्हावं, सर्वांनी चांगलं आयुष्य जगावं, आनंदी आयुष्य जगावं आणि आपल्या कुटुंबाला पण आनंदी ठेवावं. त्यामुळे सगळे तुम्ही आमंत्रित आहात, इन्वाइटेड आहात. अजून इंग्लिश में, हिंदी में, सब लोग आप आमंत्रित हो मेरे क्लब में आने के लिए. और मैं पहले ही बोला कि मैं क्लब में आपको कोई भी मेंबरशिप भरने के लिए नहीं बुला रहा हूँ, कोई भी मेरे प्रोडक्ट की एडवर्टाइज के लिए मैं आपको नहीं बुला रहा हूँ. हाँ, वहाँ पर आने के बाद आप देखेंगे जो मेरे क्लब के लोग हैं वो पियेंगे, उनका वो रहेगा, तो वो आप सबके लिए भी फ्रेश मैं दे दूँगा ऑफिशियली, वो तो रहेगा. लेकिन ये कोई मेरा ऐसा पर्पज़ नहीं है, कोई उद्देश्य नहीं है कि मैं आपको वहाँ पर बुलाऊँ और मेरे क्लब की मेंबरशिप भरने को लगाऊँ. ऐसा बिल्कुल मेरा पर्पज़ नहीं है. लेकिन आप दिन भर काम कर रहे हो, दिन भर गधा मजूरी कर रहे हो और आपके शरीर को कहने से अच्छा आपके हार्ट, आपके दिल को, आपके ब्रेन को, आपकी किडनी को, लीवर को अगर आप ध्यान नहीं दे रहे हो उसके ऊपर, तो ये बहुत नाइंसाफ़ी है उस शरीर के साथ, अंदर वाले शरीर के साथ. तो आपको आना है. और मैं पहले ही बोला ना कि मोबाइल की बैटरी सुबह हम 100% करते, रात को होते होते वो डिस्चार्ज हो जाती है. वैसे ही हमारा शरीर है, उसको ऊर्जावान कैसे रखा जाए ये भी हम वहाँ पर सिखाएंगे. और उसके पहले भी मैंने एक बात बोला कि आपने गाड़ी लिया है, गाड़ी ठीक हो सकती है गैरेज में जाके, हम गैरेज में जाके उसे ठीक करके वापस घर में ला सकते. लेकिन इस गाड़ी को, इस इंजन का, अगर हार्ट ने बोला कि मैं 1 मिनट के लिए बंद हो जाऊंगा, मुझे ब्रेक लेना है, हार्ट बोला मुझे ब्रेक लेना है, लीवर बोला मुझे ब्रेक लेना है, ब्रेन बोला मुझे ब्रेक लेना है, तो ये कोई भी हॉस्पिटल में आप उसे लेके जाओ, या वो हॉस्पिटल बोले तो गैरेज है आदमियों का, वहाँ पर लेके जाओ, वो कोई कुछ नहीं करेगा. फिर उसको बाहर ही आपको